आम्ही ना कधी तेव्हा बाहेर जाताना आजकाल आम्हाला ना गाडीचं लईच प्रॉब्लेम आलेली इथं बघा. आता पुढच्या गाडीचं आमच्या ना टायर ना आम्ही चेक केलो, हवा चेक करायला अगोदर गेलो होतो तर असं गाडीला त्यांनी कधी पण समान त्याच्या आकडं लावले बघितलं ना टायर ना सुराख पडलेलं होतं त्यासाठी टायर चेंज करा म्हणून टायर चेंज केलं ना. आम्ही निघालो आता कुप्पेश्वर मंदिरला. आज एकादश होतं, मग महाशिवरात्री पण आहे. मग चला एवढं भीड होतं कुप्पेश्वर मंदिरला, महादेवाच्या मंदिरला. इथं बघा एवढं भीड होतं. आम्ही ना सामंतामुळे ना आम्ही ना पुढेच मध्ये शिरला. जेव्हा ना ज्या जागी बाया ते नसतात ना त्या जागी कधीच लाईनच्या मधनंच शिरायचं नाही. काहीच खरं सांगते, बाया नसतात ते भांडणच काढणार. कुठं पोरं असतात ना तिथं जायचं ना, पोरं थोडे चांगले असतात ना, मग भांडणं पिंड काही काढणार तर उगं काही पण म्हणणार त्यांनी. म्हणून आम्ही ना तसंच करतो कधी पण. आता इथं बघा मस्तपैकी दर्शन. पुढे ना जे मंडप असते ना तिथं ना भजन ते करलते, त्यासाठी ना आम्हाला ना मध्ये दर्शनाला चालू होतो ना त्यासाठी लाईन जास्त लागत होतं. त्यासाठी ना दर्शन ऊन लागलेली ना समंतला ना लई ऊन लागलेली आम्हालाच ऊन लागले शिंका तिकडे बाहेर पडलं पुरं वाटलं एवढं गर्दी होतं, लई गर्दी होतं. पायाला ठेच लागली, अजून त्याला चक्कर आले. चक्कर येऊन तू पडलेच, त्याला बोलायचं लागले. लईच गर्दी आहे इथे. पुढे बघा मी दाखवते. आता चाललो आम्ही चप्पल माझं होतं ना तिथं सोडवण्याचं बॉटल दिलं होतं, खरं ते बॉटल गेलं ते घेऊन पाय पडला ते अंगठ्याला का इथं बसली तू डोक्याला हेल्मेट घेवा, हेल्मेट घेवा. त्यासाठी गर्दी बघा किती गर्दी आहे. इथून तर एवढी लाईन आहे, मधून अजून एवढी लाईन आहे. हेल्मेट घेते मी समंत. समंताला तिथं ना काय म्हणतो खेळायचं होतं, खरं ते लई मोठे होते म्हणून नाही खेळलं. आता नंतर ना नेक्स्ट काही नरसोबावाडीला वाटावाडीला इथे आला मस्तपैकी. नरसोबावाडीला पहिल्याच आपण गेलो होतो वाटात आहे म्हणून इकडे नरसोबावाडीला जाऊन आले होते. आलो होतो आम्ही मस्तपैकी. थंड खरंच एवढं भारी वाटलं, कारण एवढं ऊन होतं अजून गाडीवर. इथे नवीन बांधलं तर अजेवर आलतो आम्ही, तुम्हाला दाखवतो ना. लई छोटे छोटे चला पाय धुतलं थोडे थंड वाजते, तर म्हणजे पाय एवढे गरम झाला तर लई गरम झालं. खरं लई छान होतं. एक कुत्र की सामंताच्या डॅडीच्या सोबतच कसं बसले बघा, छान ते खाऊ घातलं ते खाल्लं नाही. चला आता इथं मग अजून आम्हाला ना काय म्हणतात अजून एक पाणी मारला शिरो होतं ना, शिरोमध्ये ते काय म्हणतात साखर कारखाना आहे ना, आम्ही दर्शन घेतलं. साखर कारखान्यामध्ये असं छान वगैरे नर्सरी वगैरे करायला छान वाटले मला. छान शांत होतं. महादेवाचं काय म्हणतो, मला वाटलं कुठे गेला पिंड होतं अजून मध्येच अजून काय म्हणतो दत्त मंदिर होतं, ते बंद होतं. तर आम्ही तिथंच समंताला काय की नर्सरीमध्ये थोडंसं इडली आणलं ना सकाळी काही काय केलं होतं म्हणजे इडलीच घेत होतं समंताला. आम्हाला काही की नाश्ता एखादंच फास्टिंग होतं ना, मग त्यासाठी उपवासाला शाबू त्यानं केलं होतं. आम्ही सकाळीच खाऊन गेलो होतो शाबू. मग आता तिथं बनाना दूध त्यानं पिला होतं. म्हणून समंताला कसं आहे सोबत मुलांना जेव्हा तिला बाहेर फिरायचं असते ना तिचं फास्टच राहते. मग तिला तिथं नर्सरीमध्ये बसून छानपैकी इडली देवा म्हणलं तो. खरं ती काय म्हणतो ती खायच्यासाठी रडीच राहणार. कसं जंगलला जायला समंताला लई पसंत आहे. इथं बघा थोडे छान झाडं ते नाहीत ना, तिनं कसं पळलेली आहे. मला अजून वाटामध्ये ऊसाचं रस पण छान होतं, सेंद्रिय ऊसाचं होतं, लई गोडचिडक रस होतं. खरं लई भारी होतं. अजून लई आम्ही इथं बघा हे साखर खाण्याच्या गार्डनमध्ये बघून उपवास फास्टिंग आहे माझ्या मिस्टरांचा आज. अजून तोंड बहुत कसं आहे फास्टिंगचं. अजून या मॅडमला आज जेवण इडली आणलं पार्सल तसंच आहे. आता इडली फिनिश करणार आहेत, बघूया करतात की नाही. चला एवढं फिनिश करून आता एवढं जेवलं ना आरामने घरला गेल्या पण चालते. आता लवकरच जातो आता आम्ही घरली है ना.